नमस्कार, मी श्रद्धा शिर्के. मराठी लोकवार्ता या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार सुनील तटकरेंचा भरघोस मतांनी विजय होवो अशी आई जागमाता चरणी कापोली ग्रामस्थांनी प्रार्थना केल्याचं वृत्त आहे. याचाच आढावा घेतलाय मराठी लोकवार्ताचे संपादक उदय कळस यांनी. कापोली फाटा ते कापोली गावच्या रस्त्याचं नूतनीकरणाचं भूमिपूजन खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आलं. यावेळी महिला भगिनींनी खासदार तटकरेंचं औक्षण केलं, तर ग्रामस्थांनी पुष्पहार आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. विकासाचा महामेरू म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं ते म्हणजे सुनील तटकरे. सुनील तटकरे यांनी श्रीवर्धन मतदारसंघात विकासाची गंगा आणली. रस्ते, समाज मंदिरं आणि योजना तसेच पाणी योजना, मंदिरांचा जीर्णोद्धार, पर्यटन विकास साधनावर भर दिला. कापोली गावासाठी जलजीवन, पाणी योजना, स्मशानभूमी, रस्ता अशी विकास कामं राबवली आहेत. कापोली फाटा ते गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्याची देखील चाळण झाली असून सदर रस्त्याच्या नूतनीकरणासाठी 9 लाख रुपयांचा शासकीय निधी खासदार तटकरे यांनी उपलब्ध केलाय. या कार्यक्रमाच्या वेळी मोहम्मद मेमन, दर्शन विचारे, मंदार तोडणकर, महादेव पाटील, कापोली गावचे महिला मंडळ, उपसरपंच प्रार्थना प्रमोद भाईदे, गावचे अध्यक्ष परशुराम पाटील, सुरेंद्र भाईदे, रत्नाकर पाटील, रामचंद्र गाणेकर, जितेंद्र भाईदे, अनंत भाईदे सर, दत्तात्रय भाईदे गुरुजी, प्रमोद भाईदे, प्रभाकर पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते. जागृतीला वंदन करून गणपती गजानन नतमस्तक होऊन आज या ठिकाणी आपल्या रायगड जिल्ह्याचे कार्यसम्राट खासदार सन्माननीय श्री तटकरे साहेब यांचं आमच्या कापोली नगरीमध्ये श्री जागमाता देवीच्या पवित्र भूमीत हार्दिक स्वागत करतो. आणि या ठिकाणी आपल्या कापोली गावासाठी साहेबांच्या निधीतून 9 लाख निधीचा रोडचं काम आज या ठिकाणी त्यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. त्यांचं कापोली ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि आई जागमाता देवी चरणी प्रार्थना करतो मी की त्यांना पुढील भविष्यात उदंड आयुष्य लाभो आणि पुढील येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना भरघोस असं प्रचंड यश मिळू दे असं आई अखंड ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष, पोलीस पाटील, माझे अध्यक्ष या सर्वांनी मिळून साहेबांचं